चला तर मग आज मस्तपैकी असे फुटाणे भाजू आपण कढईमध्येच. तर मग स्वागत आहे तुमचं ताराज रेसिपी मराठीमध्ये. तर या ठिकाणी मी इथं 2 वाट्या काळ्या रंगाचे हरभरे घेतलेले निवडून घ्यायचे. सुरकुत्या पडलेले हरभरे इथं वापरायचे नाही फुटाण्यासाठी, त्यामुळे आपले फुटाणे तयार होणार नाही. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. एक चमचाभर, एक साधारण अर्धा चमचाच एवढं मीठ टाकलं असेल मी. तर तुम्हाला कितपत यामध्ये मीठ टाकायचं ते तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यामुळं काय होतं की जे हळदीचं आणि मीठ आहे यावरच लेप बसल्या जाईल आणि मिठाचं पाणीसुद्धा याच्यामध्ये मुरलं जातं. खायला सुद्धा स्वादिष्ट लागते आणि आपले हरभरे फुलाला मदत होती. तर अगदी 5 मिनटंच आपल्याला यावरती मीठ आणि हळदीचं पाणी का 5 मिनटं असं ठेवायचं ताटामध्ये. 5 मिनटानंतर लगेच आपल्याला याचे फुटाणे भाजायला सुरुवात करायची. तर हे पहा, आता याला असंच ठेवून देऊ आणि कढई गरम करायला ठेवायची. तर कढई गरम होते तोपर्यंत आपले हरभरेसुद्धा इथं पाणी यामध्ये मुरलं जाईल. तर कढईमध्ये साधारण 1 वाटीभर एवढं मीठ टाकून घेतलं. सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे मिठाला. मोठ्या गॅसवरच याला गरम करून घ्यायचं. आता मीठ गरम होत आहे तोपर्यंत सुद्धा आपल्या इथं हरभरेचं जे वरचं पाणी ते सुद्धा इथं आटल्या गेलेलं आहे. हे पहा, आता काय करायचं, अगदी थोडेसे इथं हरभरे घेतलेले मी. आणि आता हे जे मीठ आहे ओलसर असल्यामुळे इथं थोड्याशा गाठी झाल्या फोडून घ्यायच्या. आता एक अर्धी मुठी एवढं हरभरे यामध्ये टाकून घ्यायचे. जास्त हरभऱ्याने टाकायचे. जास्त हरभरे जर टाकले तर फुटाणे तयार होणार नाही. अगदी थोडेसे टाकायचे. आता मी झाऱ्यानेच याच्यामध्ये टाकून घेतले. टाकल्यास नंतर आपल्याला काय करायचं, साधारण सारखं याला हलवत राहायचं. मीठ गरम असल्यामुळे फुटाणे लवकर जळण्याची शक्यता राहते, त्यामुळे याला सारखं हलवत राहायचं. अगदी 2 मिनटात आपली फुटाणे जे मिठात टाकल्यास नंतर हे बघा फुलल्या जाते. एकदम असा तडतड आवाज येतो आणि हे फुटाणे तयार होतात. हे पहा, आता फुटाणे फुलले का लगेच आता मी काय केलं, कढईमधून वेगळं करून घेतले. तर काय करायचं, मी मोठ्या झाऱ्या घेतलेल्या आहे. छोट्या झाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही याच्यातून वेगळं करू शकता या मिठाला. तर या पहा, हे मीठ खाली गळल्या जातं आणि जे फुटाणे ते या झाऱ्यावरती राहते. तर हे पहा काढून घेतले. आता या प्रकारे मी काय केलेले, सगळे जे फुटाणे इथं भाजून घेतलेले. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे पहा, मी सगळे फुटाणे इथं भाजून घेतलेले. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.